झोपडीतला बंगल्यामध्ये जाऊन बसू शकतो, विमानाने प्रवास करू शकतो, हे केवळ लेखणीच्या जोरावर. म्हणून आज तुम्हाला आणि आता पर्टिक्युलर तुम्हाला आज तुमचं ध्येय काय पाहिजे की 10वीचा अभ्यास आणि 10वीचे जे विषय ते व्यवस्थित कसा अभ्यास करून मी व्यवस्थित कसा पेपर सोडवी. का तर 10वीचं वर्ष म्हणजे एक टर्न आहे आणि असा टर्न जीवनामधील दुसरा कोणताही नाही. 10वी नंतर दुसरा टर्न आहे तो 12वीला आहे, पण पहिला टर्न महत्वाचा तो म्हणजे 10वी. आपण म्हणतो की मला वेळ भेटत नाही, मला वेळ भेटत नाही. कशासाठी? फक्त अभ्यास करण्यासाठी. मला झोपायला 8 तासाचं मी 10 तास झोपते. जेवायला मी 2 तासाचं मोबाईल समोर ठेवून 1.5 तास जेवते. पण फक्त मला वेळ भेटत नाही. गप्पा मारायला मी मैत्रिणीसोबत गप्पा मारेन, पण मला वेळ कुठे भेटत नाही? फक्त अभ्यासाला. तुम्हाला वाटतंय का की इंग्रजी आणि गणित विषय अवघड आहे? जरी वाटत असलं तरी मराठी सारखी भाषा अवघड कुठलीच नाही. जगाने मान्य केलंय. फक्त आपण या मायभूमीमध्ये जन्मलो म्हणून जन्मल्यापासून आतापर्यंत अथवा जन्मभर बोलतो, वागतो, लिहितो म्हणून मराठी आपल्याला सोपी वाटते. तीच इंग्रजांना जाऊन विचारा, ती नाही ते काय म्हणते की आमची इंग्रजी चांगली. बरोबर. तर मराठीमध्ये किती अक्षर आहेत? किती? 48 प्लस 4 जी उपसर्ग 52. आणि इंग्रजीत 26 मध्ये खेळ आहे ना. बरोबर आहे का? मग कोणतं सोपं म्हणायचं? बरोबर आहे का? मग आणि जरी समजा कुणाला कोणते विषय अवघड वाटत असले तर ते झाकून ठेवून सोपे होणार आहेत का? जी अवघड आहे, जी कठीण आहे त्याच्या जवळ गेलं तर त्याला पर्टिक्युलर वेळ देणं गरजेचं. त्याला जर पर्टिक्युलर तुम्ही वेळ दिला तर ते सोपं वाटतं. आणि जेवढं व्हॅल्युएबल असेल, जेवढं आपण प्राइस घेऊ तेवढं ते आपल्याला महत्वाचं वाटते. काय फुकट तेवढं महागात पडते. लक्षात ठेवा, जेवढं फुकट तेवढं महागात पडतं. आता कॉम्प्युटरमध्ये तर म्हणजे कॉम्प्युटरची म्हणजे शिक्षणाची आता व्याख्या काय आहे ती तर तुम्हाला सांगायची गरज नाही का? सांगू. शिक्षणाची व्याख्या म्हणजे अलीकडे काय होतं, लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण, साक्षर झाला तो. पण अलीकडे तसं नाही. लिहिता वाचता येणारा प्लस कॉम्प्युटर येणारा म्हणजे साक्षर. नाहीतर का तर आज कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलात तर तुम्हाला कॉम्प्युटर येणं गरजेचं आहे. आता त्याच्या पुढे आलाय AI, MI म्हणजे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज तुम्ही मोबाईलवर बघायला लागलात की एखादा व्हिडिओ कुणाचा आलेला आहे की माझ्यासारखा सगळा माणूस दिसायला आहे. म्हणजे एक पालक व्हिडिओ कॉलिंग करते, त्याला तिकडून मुलाचा कॉल येतोय व्हिडिओ कॉलिंग मध्ये आणि ती म्हणते की आर्थिक प्रॉब्लेम मध्ये मी आहे, असं आहे तसं आहे बोलते. आणि मग इकडून वडील पैसे पाठवायचे आहेत तर बेल वाजते आणि बेल वाजल्यानंतर बॅग ती घेऊन मुलगा दारात उभा असते. आता मग जिकडे बोलणारा कोण असेल? तर AI मुळे काय होईल की स्पेसिंग ते सगळं बदलायला लागलंय. आता तुम्ही साधारण ते कोणतं तरी एक ऍप आहे त्याच्यामध्ये माणूस स्कॅनिंग होते, काळा दिसतच नाही, गोरा दिसतो. स्कॅन होईल माणूस.
ही सगळं ही तंत्रज्ञानाची अशी कमाल झाली, तसं ती तिकडं बोलायला ही ह्याचं डुप्लिकेट असते, पॉड करणारा ती एक मुलगा असते, ती काय करते सगळे ट्रू कॉपी करते आणि वडिलांना म्हणजे फसवायचं काम, म्हणजे वडिलांना थोडक्यात पैसे जर पाठवले असते, ते जर नंतर आला असता तर गेले असते का? मग ही अलीकडे म्हणून तंत्रज्ञान शिकणं का गरजेचं आहे तर ह्याच्यासाठी. आणि थोडक्यात मी आता 2 मिनिटात सांगतो की मुलांनो, अतिचित माती होते. मोबाईल कामापुरताच वापरा, कामापेक्षा जास्त मोबाईल वापरू नका. जर तुम्हाला जास्त दिवस जगायचं असेल, जास्त दिवस तुमचे शरीराचे पाठ व्यवस्थित ठेवायचे असतील तर मोबाईल मर्यादित वापरा. सांगायचं तात्पर्य म्हणजे मी इतक्या दिवस कॉम्प्युटर चालवतोय पण कधी कॅमेरा चष्मा लागला नाही, तर आता मोबाईल थोडं प्रमाण बघण्यात वाढलं तर आता मला चष्मा तुम्ही असा लिमिट ठेवा मोबाईलला. मोबाईल म्हणजे मोबाईल ही आपली अविभाज्य जीवनाची एक गोष्ट झाली आहे, एक वस्तू झाली आहे, पण ती वापरायला एक लिमिट द्या, एक कालावधी द्या. ठीक आहे, एवढं बोलून मी माझे 2-4 धन्यवाद अशोक सर. अशोक सर यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्वांना कॉम्प्युटर AI बद्दल माहिती दिली आणि इथून पुढचं युग AIचंच युग होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल